Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख, संकटे, वादळे, प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात येत असतात. आपली परीक्षा घेत असतात. आपली मानसिकता खराब होत असते आणि जर तुमच्या आयुष्यात जर दुःख येत असेल, पुन्हा पुन्हा दुःख डोकावत असेल, तर त्याला एक संकेत समजा. तो असा, निसर्ग आपल्याला काहीतरी बनण्यासाठी किंवा सक्षम बनवण्यासाठी मेहनत करत असतो. म्हणून दुःख आलं तर मानसिकता खराब करू नका, आनंदी राहा. आनंदी राहणार तर तुम्हाला तो प्रॉब्लेम छोटा वाटेल आणि तुमच्या आयुष्याचा हा प्रवास सुखद होईल. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलोय. शेवटपर्यंत ऐका आणि जर व्हिडिओ मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याला बघितल्यावर शत्रूंचे पाय लटपटायचे, शत्रू घाबरायचे. का? तर आपण बोलतोय स्वराज्याचा चीफ ऑफ इंटेलिजन्स बहिर्जी नाईक यांच्याबद्दल. इतिहासाची पाने किंवा इतिहासातील पाने उलगडत असताना आपल्या डोळ्यासमोर एक नाव नक्की येतं, ते म्हणजे बहिर्जी नाईक. आता तुम्ही म्हणाल किंवा त्यांना इतिहास माहित असेल, त्यांच्या डोळ्यासमोर एक प्रश्न येत असेल की बहिर्जी नाईक इतके भारी होते का? तर नक्की. आजच्या भाषेत सांगायचे झाले किंवा जनरेशनच्या हा जो गॅप आहे, या जनरेशनला जर सांगायचं झालं तर बहिर्जी नाईक म्हणजे 350 वर्षापूर्वीचे गुगल मॅप्स. म्हणजे त्यांना सर्वच माहित होतं, ए टू झेड माहिती बहिर्जी नाईक यांना माहित होती. जसा गुगल मॅप्स आताच्या काळात काम करतो, त्या काळात 350 वर्षापूर्वीचा काळ सांगतोय, त्या काळात बहिर्जी नाईक यांना गुगल मॅप्स आणि CIA म्हणजे एजंट यांचे कॉम्बिनेशन म्हणता येईल. आज आपल्याकडे फोनवर लोकेशन ट्रॅक होतं, कारण आपण आज आधुनिक जगात वावरतो. टेक्नॉलॉजीचा विकास झालेला आहे, पण त्या काळात एवढ्या फॅसिलिटी नव्हत्या आणि गुप्तहेर किंवा गुगल मॅप्स आणि CIA कॉम्बिनेशन बहिर्जी नाईक होते. आज आपल्याकडे सर्व फॅसिलिटी आहे. एकमेकांचं आपण शेअर लोकेशन करू शकतो सोशल मीडियावरती. त्या काळात नव्हतं. तेव्हा बहिर्जींच्या डोक्यातच अख्खं लाईव्ह लोकेशन असायचं. त्यांना माहित असायचं शत्रू कुठे असेल, त्याची प्लॅनिंग काय असेल, तो कुठे दबा धरून बसलाय. या सर्व गोष्टी त्या काळातले CIA म्हणजे गुप्तहेर, जासूस, डिटेक्टिव्ह बहिर्जी नाईक हे होते. हसत खेळत एक जोक सांगतो मित्रांनो, म्हणजे वातावरण कसं हलकं फुलकं होईल आणि समजायला विषय सोपा जाईल. विचार करा, आज जर बहिर्जी नाईक असते तर काय झालं असतं? त्यांनी महाराजांना सांगितलं असतं, महाराज, शत्रूच्या छावणीत वायफायचा पासवर्ड अफजल खान 123 आहे आणि तो सध्या लो बॅटरीवर आहे. आता हल्ला करा. हा झाला जोक्स मित्रांनो. पण महाराजांनीही तितकंच त्यांना सांगितलं असतं किंवा ते म्हणाले असते की बहिर्जी, बघा जरा, अफजल खान खरंच जेवायला येणार आहे की फक्त स्टोरी टाकण्यासाठी फोटो काढणार आहे? असं म्हणजे मी तुम्हाला थोडं समजून सांगितलं की ज्या काळात जर वायफाय, इंटरनेट, शेअर लोकेशन या गोष्टी असत्या तर कदाचित ते संभाषण अशा पद्धतीने झालं असतं. मित्रांनो, सर्व प्रसंग तुम्हाला नक्की माहित असेल, कारण इतिहास सर्वांना माहित झाला पाहिजे आणि प्रत्येकाला इतिहास हा माहितच असतो. आज मी तुम्हाला किंवा तुमच्या डोळ्यासमोर
असे 2-3 उदाहरण सांगणार आहेत. ते तुम्हाला माहित असेल तरी मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर करणार आहे. त्यातला पहिला प्रसंग असा आहे मित्रांनो, अफजल खानचा वध सर्वांना माहित असेल. त्याच प्रकारे आज आपण त्या प्रसंगाविषयी जाणून घेऊया. बहिर्जी जेव्हा खानच्या छावणीत गेले तर तेव्हा त्यांनी फक्त सैन्याची माहिती घेतली नाही, तर त्याच्या किचन पर्यंत गेले. म्हणजे छोट्या मोठे कायदे असतील त्याचा महाराजांपर्यंत माहिती देणे, असे विविध उपक्रम त्या काळात राबवले गेले. आज आपण ऑनलाईन जेवण मागवतो. जमाना बदललेला आहे, जग बदलत आहे. बहिर्जींनी त्या काळात अफजल खानचा प्लॅन ट्रॅक केला होता. माहिती इतकी अचूक होती की अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचण्याच्या आधीच महाराजांना पुढची 5 पावले माहित होती. याचा अर्थ असा होतो की सखोल माहिती होती की आता ते काय करणार, अफजल खान कसा येणार. सर्व अचूक माहिती बहिर्जी नाईक यांनी महाराजांना सांगितली होती. हा पहिला प्रसंग झाला. त्यानंतर दुसरा प्रसंग सांगतो आणि बहिर्जी नाईक यांचे योगदान आपल्याला या दुसऱ्या प्रसंगातून कळून येईल. ते असं आहे की सुरत लुटण्याची मोहीम. बहिर्जी जेव्हा सुरतेच्या मोहिमेवर गेले तेव्हा ते अंडर कव्हर होते. मग त्यांनी वेगवेगळे पोशाख बदलले, म्हणजे वेशभूषा बदलणे, त्यानंतर त्या राज्यात जाणे, तिथली सखोल माहिती घेणे, असे विविध उपक्रम बहिर्जी नाईक यांनी राबवले. कल्पना करा मित्रांनो, किंवा डोळ्यासमोर एक चित्र उभं करा. आजच्या काळात एखादा माणूस वेश बदलून मुघलांच्या एरियात फिरतो. त्याला लोक काय समजतील, इन्फ्लुएन्सर किंवा ब्लॉगर. पण बहिर्जी तिथे ब्लॉग बनवायला नाही तर मुघलांची सिस्टीम हॅक करायला गेले होते. त्यांनी शत्रूंच्या गोटात राहून त्यांना संशय येऊ दिला नाही. तिथेच राहायचं, त्यांच्यासारखंच बोलायचं. म्हणजे त्यासाठी भाषेवर पण प्रभुत्व पाहिजे. वेशभूषा, देहबोली, म्हणजे जसं बोलण्याची म्हणजे ते काय पद्धत, सर्व एक तो ट्रेनिंगचा भाग असतो. त्या प्रकारे बहिर्जी नाईक होते. ही आजच्या भाषेत सांगतो, जी सुरत लुटण्याची जी मोहीम होती आणि ते साध्य केली. त्याच प्रकारे त्यावेळी एक नाव दिलं गेलं असेल किंवा आजच्या जनरेशन नुसार कोल्ड ब्लेडेड सायलेंट मोहीम होती सुरत लुटण्याची मोहीम. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिसरा प्रसंग असा आहे की पन्हाळागड सुटका. जेव्हा महाराज पालखीतून निसटले तेव्हा शत्रूला वाटलं की महाराज आताच आहेत. ही फेक न्यूज पसरवण्यात बहिर्जी नाईक यांचा मोठा हात होता. आज आपण व्हायरल होण्यासाठी मोठ्या गोष्टी पसरवतो, अफवा पसरवतो. बहिर्जींना स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी रणनीतीचा भाग म्हणून ती फेक बातमी पसरवली होती. आणि हा इतिहास मराठी माणसाला नक्की माहित असेल की पन्हाळागड इथून महाराजांची सुटका झाली आणि त्यात बहिर्जी नाईक यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. तरुणांनो, बहिर्जी नाईक यांच्याकडून आपण काय शिकायला पाहिजे, तर तलवारबाजी किंवा वेशभूषा नाही. मित्रांनो, इतिहास आपल्याला बरंच काही शिकवतो. आज आपण बघितलं बहिर्जी नाईक यांच्याविषयी. अनॅलिटिकल थिंकिंग म्हणजे एक विचारधारा, याचे ते जनक होते. आज या व्हिडिओच्या मार्फत एक निरीक्षण किंवा एक अभ्यास तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम केलं. आज आपण फोनच्या स्क्रीनमध्ये हरवलेलो आहे. बहिर्जींच्या डोळ्यातून निसटणे कोणालाही शक्य नव्हते. थोडं स्क्रीनवरून डोकं बाहेर काढून आजूबाजूला पाहिलं तर मलाही अनेक गोष्टी समजतील. आयुष्यामध्ये काय चालू आहे, म्हणजे एक विचारधारा बदलेल. आजच्या व्हिडिओतून खूप काही शिकण्यासारखं आहे.
तुम्हाला काय शिकायला मिळालं ते नक्की कमेंट्स करून सांगा. एक महत्वाची गोष्ट आपल्या व्हिडिओतून शिकायला मिळाली ते म्हणजे समस्या कशी सोडवता येते. ऑब्झर्वेशन निरीक्षण छान असेल तर प्रत्येक समस्या निराकरण आपल्याला करता येतं. आयुष्यात प्रश्न आले तर ते आपण सोडवले पाहिजे. आपण आयुष्यात जर प्रॉब्लेम आले आपण टेन्शन घेतो. बहिर्जी नाईक हे टेन्शन घ्यायचे नाही तर टेन्शन द्यायचे आणि टेन्शन घेण्यापासून किंवा घेण्याऐवजी ते प्लॅन बनवायचे आणि त्यांचे प्लॅन सक्सेस व्हायचे. शेवटी एवढंच सांगेल, बहिर्जी नाईक हे केवळ इतिहासातले पात्र नसून ते आजच्या पिढीसाठी मित्रांनो आजच्या पिढीसाठी स्मार्ट वर्कचे खरे ट्युटोरियल बहिर्जी नाईक हे आहे. त्यामुळे आता कोणी विचारलं तुझा रोल मॉडेल कोण तर बिनधास्त सांगा बहिर्जी नाईक. कारण ते सायलेंट आहेत पण डेडली आहेत. याच प्रकारे आजच्यासाठी एवढंच आणि भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.